राहू द्या. मी मराठा समाजाचे उपकार यासाठी कधीच विसरणार नाहीये. मराठा समाजाच्या एक गोष्ट लक्षात आली की आपल्या खऱ्या नोंदी असून सुद्धा आपल्या लेकीवाळीवरती लेकरा बाळावरती अन्याय केला जातोय आणि अचानकपणानं परवापासून राज्याचा सगळा मराठा पेटून उठला. मायबाप मराठ्यावर हेच तुम्हाला करावं लागणार आहे. तुमचे शिकलेले लेकरं पोरं पोरे जर तुम्हाला मोठ्या करायच्या असत्या तर तुम्हाला असंच जागा राहावं लागणार आहे, तरच पुढच्या पिढ्या जगणार आहेत, नाही तर जगू देणार नाही. याला एक गोष्ट माहीत झाली, मराठ्यांना पक्का आरक्षण दिलंय. 58 लाख मनी शोधल्या. सातारा संस्थान कोल्हापूर संस्थांचं गॅजेटियर दिलं आणि हैदराबाद संस्थांचं जर गॅजेटियर दिलं तर मराठी पक्के आरक्षणात चालले. मग मराठा संघर्ष निर्माण करायचं. हे प्रमाणपत्र रद्द होत आहे आणि रद्द केले बावनकुळे आणि एकनाथ शिंदेच्या संजय शिरसाट. ज्यावेळेस मी ही सत्यता मराठा समाजाला सांगितली त्यावेळेस मराठा समाज घाबरून जागा झाला आणि तुम्हाला पाय पडून सांगतो, तुम्हाला जागा राहावं लागणार. मराठ्यांनी घराच्या बाहेर निघायचं शिका. तुमच्या लेकीबाळीचं लेकरा बाळाचं वाटलं घरात बसून करू नका. काम आपल्या पाठीला पडले. सुखाचे दिवस जर बघायचे असते, लेकरा अधिकारी करा. ही पोरगी अधिकारी बनली, ही पोरगी अधिकारी बनली, तिच्या आणि बापाचं स्वप्न पूर्ण झालंय. आणि त्यांना मराठ्यांचे पोरं आणि पोरी अधिकारी होण्याच नाही. खाली थांब, खाली थांब, खाली थांब, खालीच थांब. जळणाऱ्याला येत म्हणून खाली थांब म्हणलं. मराठ्यांचे लेकरं अधिकारी झालेले, पोरी अधिकारी झालेले एकच नाहीये. शिक्षणात फीस वाचणारे, तुम्हाला सगळ्या योजना मिळणार आहेत आणि मराठा जर पक्का आरक्षणात गेला तर मराठा खूप श्रीमंत होऊ शकतो, याच्यापेक्षा जास्त, आणि ते होऊ द्यायचं नाही. म्हणून पश्चिम महाराष्ट्राला मराठा एक येत नाही. ही अपमानास्पद शब्द सरकारकडून काढला जातो. पश्चिम महाराष्ट्रातला मराठा एक येत नाही, मग येतो आईचे कोण येत. मी इतका चिडलो का, माझ्या समाजाचं सत्य असून रद्द केलं म्हणून मी चिडलो. तुम्ही खरं असं तर रद्द करा, त्यात काही खोटेपणा असेल तर ते रद्द करा. पण खरं असं जर तुम्ही रद्द करताल तर माझा मराठा घरात बसणार नाही. माझी तुम्हाला विनंती आहे, या कानी बी घरात बसायचं नाही. जातवान मराठ्यांचं रक्त असल्यासारखं रस्त्यावरती या. काम आपल्या पाठीला बोलतात, या कामापायी मराठा समाज वाऱ्यावर सोडू नका. आता कुठं आपले दिवस आले, आता पोरं ऍडमिशन मध्ये चालले, फीस कमी व्हायला, नोकऱ्यात चालले. आता चालल्या अंगावर घेऊ नका. आता फक्त एकच मेहनत करायची तुम्हाला मराठ्यांना. या सावरगावच्या नगरीतून महाराष्ट्रातल्या मराठ्यांना सांगतो, तुम्हाला एकच मेहनत करायची. फक्त सगळ्यांनी घराच्या बाहेर पडून 29 ऑगस्टला आंदोलनात अख्ख्या मराठ्यांनी उभा राहायचं. जाम करून टाकायचं सगळं, त्याशिवाय ठेकायला येत नाही. खूप दया माया केली आपण. आता बस, आता फक्त तुमचा मुलगा म्हणून तुमच्याकडे एकच मागणी करतोय, तुमच्या लेकरा बाळाचं आयुष्याचं कल्याण करायची जबाबदारी माझी आणि तुमच्याकडे माझं एकच मागणं आहे, घराच्या बाहेर कामं सोडून पडायची जबाबदारी तुमची. तुम्ही एवढ्या संख्येनं जमलात, माझा मनात आनंद बसत नाही, खोटं बोलत नाही. मी ज्या समाजाला मायबाप म्हणलो ना, तो अस्सल मायबाप मराठा निघाला.
घरात बसणारे मराठे ते मराठ्यांची अवलाद नाहीच आहे. राजकारणाला भाग मारणारी अवलाद आपली नाही. आपल्या जातीला आपल्या लेकराला बाप मारणारे जातवान मराठ्यांचं रक्त आहे. घराच्या बाहेर पडा आणि जो राजकारणी मराठा घराच्या बाहेर पडणार नाही त्याला या त्या निवडणुकीत पाडायचं, त्याला सोडायचं नाही. आपल्या मताच्या जीवावर मोठे होणारी मराठ्यांची आवाज जर आपल्या लेकरा बाळासाठी रस्त्यावर येणार नसती तर ध्यानात ठेवा घरात कोण कोण बसलाय. घरात बसणारा राजकीय मराठा याला अजिबात आपल्या दारात उभा येऊ द्यायचं आहे. जेव्हा आपल्या लेकरा बाळाच्या कल्याणासाठी रस्त्यावर येईल तेव्हाच राजकीय मराठा आपला. जेव्हा आपल्या लेकरा बाळासाठी येणार नाही ती पैदाच ती अवलाद आपली नाही. माझं मागणं आहे पुन्हा पुन्हा तुमच्याकडं सगळ्यांनी घराच्या बाहेर 29 ऑगस्ट नंतर पडा. घरात बसून पुढच्या पिढीचं वाटलं करू नका. गप्पा आणू नका दोघं, तुम्ही दोघं गप्पा आणू नका. माझा जीव चाललाय तुम्हाला तिला फटाका नाही का राहणार जाऊन मध्ये घालून बसायचे माझा झाडाखाली चल दिवस. आज समाजाला संकट आलंय. संकटाची जाणीव ठेवत जा. कालपासून रात्रीची माहिती आहे मराठा अन्याय झालाय आणि खरोखर जरांगे पाटलांनी सिद्ध मराठ्यांना करून दाखवला पत्र देऊन. म्हणून रात्रीपासून त्यांनी एक उलटा डाव सुरू केला. आपल्या चाललेल्या ह्या बैठका त्या देवेंद्र फडणवीसला मोडून काढण्याचा हल्ला करू. नसता माझ्यावर हल्ला करायला लावायचा त्याला. नसता याला अटक करा. मला अटक तू फक्त पुढं ये मग तुला सांगतो मी काय. मग मराठ्यांचं रक्त किती विचित्र आहे. नवीन गाव असतो, नवीन गाव टाकतो. कुणबी प्रमाणपत्र रद्द केलंय, ज्याची व्हॅलिडिटी झाली त्याचं 52 कोळी पत्र देऊन सांगितलं मराठ्यांचे नोंदी रद्द करा. भाजपमधल्या मराठ्यांना लाला वाटत नाहीत का? भाजपमधल्या मराठ्यांना आमदाराला खासदाराला लाज वाटत नाही का तुमच्या लेखी बाईत वाटवा करायला? मी जर चुकत असेल तर मला बोला. 52 कोळ्यांचं पत्र मी पुन्हा महाराष्ट्राला दिलंय. तेव्हा जर मराठ्यांचा वाटवा करतोय तर मराठ्यांच्या सगळ्या आमदारांनी मंत्र्यांनी देवेंद्र फडणवीसला सांगितलं पाहिजे ही चूक दुरुस्त करा. माझ्या मराठ्यांचा वाटवा होऊ देऊ नका. हे काम आहे मराठ्यांच्या नेत्याचं. हे हरामखोर आवडत कुणीच का बोलत नाही. मी माझ्या जातीसाठी शत्रुत्व घेतलंय म्हणून माझ्या विरोधात षडयंत्र आहे. एकनाथ शिंदे इकडे असणारे आमदार आणि मंत्री मराठ्याचे हे का सांगत नाहीत की क्षीरसागरचे प्रमाणपत्र रद्द करायला लावलेत म्हणून. इथून पुढच्या काळात लक्षात ठेवा. जर असंच होत राहिलं यांचं नामो निशान राजकारणात ठेवायचं नाही, पुढे पाडायचं. त्याशिवाय आपल्या लेकरा बाळाचं कल्याण होत नाही. आणि तो कोणत्या पोलीस घेतोय, कोणचा हल्ला करतोय त्याला फक्त येता येईल म्हणा. मी वाट बघतो, तू फक्त ये. मराठ्यांनी घराच्या बाहेर पडा. जातीचा उपकार कधी विसरू नका. या जातीच्या लेकरा बाळाच्या कल्याणासाठी 6 कोटी मराठी आता रस्त्यावर यायला सुरुवात करा. सगळ्या आपण लावल्यात गाठी बिठी चालता चालता आता त्या व्हायला लागल्या सभा. त्याला मी तरी काय करू, कारण मी बोलत नाही खोटं. मी प्रामाणिक आहे मराठ्याशी. मराठी घरी नाही झोपत, मराठी नाही शेतात जात आणि माझी तीच अपेक्षा आहे. काम रोज एक दोन दिवस कामं केलेलं आणि तुम्ही 2 दिवसाचा वेळ दिल्यामुळं माझ्या समाजाच्या लेकराचं कल्याण होणार असलं तर 100% काम म्हणून लेकरासाठी रस्त्यावर या. समाज घरात बसत नाही. शेतातले लोक रस्त्यावर आले. ड्युटीला गेल्या लोकांचे मी माणसं त्यांनी कार्यक्रमात पाठवले. सगळ्या क्षेत्रातला मराठा आता रस्त्यावर आलाय.
आपल्याला न्याय घ्यायचा असला आणि पोरं सुधारायचे असेल तर आलेली संधी व्हायला जाऊ देऊ नका. 58 लाख नोंदी मिळाल्यात. लेकरा बाळाचं आयुष्याचं कल्याण होणार हे लक्षात असू द्या. माझी जाता जाता तुम्हाला एक विनंती आहे. 29 ऑगस्टची तयारी आजपासून सुरुवात करा. आजपासून सगळ्या कामाला लागा. अख्खा पश्चिम महाराष्ट्र आंतरवालीकडे निघाला पाहिजे. मोस्त आलेला पाहिजे. मराठी मोस्त आलेले पाहिजे. हातरून गेला पाहिजे सरकार. आणि पुढची बैठकीसाठी आपले सगळे मला वाटतं वडिलांना कुठं बैठक अख्खे मराठी वडिलांना आले पाहिजे. एकाने घरी थांबायचे नाही आजचे दिवस. महाराष्ट्र